नमस्कार. परीक्षेची तयारी करणं म्हणजे काय? तर अक्षरशः माहितीचा डोंगर समोर असतो. पण या डोंगराला पार कसं करायचं, तेही एका व्यवस्थित आणि प्रभावी मार्गाने? चला तर मग, आज आपण स्टडी मास्टर 2018 मधल्या एका जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत, रिव्हिजन हब. चला, सुरुवात एका अशा समस्येपासून करूया जी आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवली असेल. काही नोट्स एका वहीत, महत्त्वाचे प्रश्न दुसऱ्या ॲपमध्ये सेव्ह केलेले आणि ऑनलाईन लिंक्स तर ब्राउझरमध्ये कुठेतरी बुकमार्क केलेल्या. सगळा अभ्यास असा विखुरलेला असतो, नाही का? याच समस्येवर एक जबरदस्त उपाय म्हणजे हे रिव्हिजन पेज. याला आपलं स्वतःचे एक स्टडी कमांड सेंटर समजा, जिथे अभ्यासाशी संबंधित अगदी प्रत्येक गोष्ट एकाच ठिकाणी अगदी सुव्यवस्थितपणे सापडते. ठीक आहे, चला तर मग सगळ्यात आधी स्क्रीनच्या वरच्या भागावर नजर टाकूया. हा आहे क्विक स्टॅट्स डॅशबोर्ड, जो एका नजरेत आपल्या तयारीचं संपूर्ण चित्र आपल्यासमोर ठेवतो. हे पॅनल फक्त आकडे नाहीत, तर आपल्या प्रयत्नांची एक कहाणीच सांगतं. म्हणजे किती प्रश्न बुकमार्क केले, किती नोट्स हायलाईट केल्या, या सगळ्याचा मागोवा इथेच एकाच ठिकाणी ठेवला जातो. आता ही स्लाईड खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण ती प्रत्येक आयकॉनचा अर्थ अगदी सोपा करून सांगते. त्यामुळे नक्की काय मोजलं जातं आहे हे लगेच कळतं. उदाहरणार्थ, किती प्रश्न बरोबर आले आणि किती चुकले, यावरूनच तर आपली ॲक्युरेसी आणि त्या विषयातली मास्टरी लेव्हल ठरते. चला, आता आपण डॅशबोर्डच्या खालच्या भागात येऊया, इथल्या पहिल्या 2 टॅब्सकडे. बघूया की आपण शिकलेलं ज्ञान एकत्र करण्यासाठी हे टॅब्स किती महत्त्वाचे आहेत. हा विभाग म्हणजे जणू काही आपल्या अभ्यासाची एक डिजिटल स्क्रॅपबुकच आहे. आपण वाचताना जे काही महत्त्वाचं हायलाईट करतो, मग ती एखादी व्याख्या असो किंवा एखादं सूत्र, ते सगळं इथे एका ठिकाणी जमा होतं. आणि इथेच कलर कोडिंगची खरी मजा आहे. बघा, प्रत्येक रंगाचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीसाठी करू शकतो. समजा सर्व व्याख्यान निळ्या रंगात आणि परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे गुलाबी रंगात हायलाईट केले, तर रिव्हिजन करताना गोष्टी किती पटकन सापडतील. आता इथे बघा, डावीकडे आपल्याला बुकमार्क केलेल्या सगळ्या प्रश्नांची यादी दिसते आणि उजवीकडे त्यापैकी कुठल्याही प्रश्नावर क्लिक केलं की त्याचं उत्तर आणि सविस्तर स्पष्टीकरण लगेचच आपल्यासमोर येतं. आणि याचं एक सर्वात शक्तिशाली वैशिष्ट्य म्हणजे आपण सेव्ह केलेल्या बुकमार्क्समधून स्वतःची क्विज तयार करू शकतो. याचा अर्थ काय? तर जे विषय किंवा प्रश्न आपल्याला कठीण वाटतात, फक्त आणि फक्त त्यांचाच सराव करता येतो. यालाच ॲक्टिव्ह रिकॉल म्हणतात, जी अभ्यासाची एक सिद्ध झालेली पद्धत आहे. यामुळे वेळही वाचतो आणि तयारी जास्त प्रभावी होते. चला, आता आपण अशी काही साधने पाहूया जी फक्त आपली माहितीच नाही, तर आपला वेळ आणि आपले विचार दोन्ही व्यवस्थापित करतात. आज कोणता चॅप्टर वाचायचा आहे, किती प्रश्नांचा सराव करायचा आहे, हे सगळं आपण इथे टू डू लिस्टमध्ये टाकू शकतो. यामुळे काय होतं, तर आपल्या अभ्यासाची संपूर्ण प्रक्रिया आपल्या नियंत्रणात राहते. इथून आपण एक नवीन टास्क किंवा एखादी नोट तयार करू शकतो. पण थांबा, या साध्या दिसणाऱ्या फीचरमध्ये एक खूप खास गोष्ट लपलेली आहे. एक छुपे रत्न आहे असं म्हणूया. आणि हे आहे ते खास वैशिष्ट्य, क्विक सर्च पॅनल. म्हणजे आपण नोटमध्ये लिहिलेल्या कुठल्याही शब्दावर किंवा संकल्पनेवर ॲप न सोडता थेट वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सर्च करू शकतो. याचा सरळ अर्थ असा की एखादा विषय नाही समजला तर त्यासाठी गुगल किंवा यूट्यूबवर व्हिडिओ शोधायला ॲप बंद करायची अजिबात गरज नाही. सगळं काही एकाच क्लिकवर उपलब्ध आहे. यामुळे अभ्यासातला जो फ्लो आहे तो टिकून राहतो. आणि आता आपण वळूया ह्या रिव्हिजन हबच्या सर्वात व्यापक वैशिष्ट्याकडे. हे फक्त एक टूल नाही, तर एक परिपूर्ण डिजिटल नोटबुक आहे. सगळ्यात आधी ऑर्गनायझेशन. जसं आपण कम्प्युटरवर करतो ना, अगदी तसंच. इथे आपण प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे फोल्डर्स तयार करू शकतो. यामुळे आपल्या सगळ्या नोट्स एकदम व्यवस्थित राहतात. एकदा का फोल्डर तयार झालं की आतमध्ये एक रिच टेक्स्ट एडिटर मिळतो, जिथे आपण आपल्या भाषेत नोट्स लिहू शकतो. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑटो सेव्ह फीचर. त्यामुळे आपण लिहिलेलं काहीही वाया जाण्याची चिंताच नाही. आपल्या नोट्सना आणखी प्रभावी बनवण्यासाठी आपण टेक्स्ट बोल्ड करू शकतो, लिस्ट्स बनवू शकतो आणि इतकंच नाही तर तब्बल 8 वेगवेगळ्या रंगांनी महत्त्वाचे मुद्दे हायलाईट करू शकतो. विचार करा, रिव्हिजन करताना हे किती सोपं जाईल. तर मग या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे परीक्षेतील यशाचा मार्ग नक्की कसा सोपा होतो, या सगळ्याचा नेमका फायदा काय? याचे मुख्य फायदे म्हणजे कार्यक्षमता आणि लक्ष केंद्रित करणं. हे आपलं सगळं अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी आणतं.
कठीण विषयांवर लक्षित सराव करायला मदत करतं, संशोधनाचा वेग वाढवतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली स्वतःची एक डिजिटल लायब्ररी तयार करतं. थोडक्यात सांगायचं झालं तर हे टूल आपल्या विखुरलेल्या अभ्यासाला एका केंद्रित शक्तीमध्ये बदलतं आणि यामुळे आपली तयारी अधिक संरचित, कार्यक्षम आणि शेवटी खूप जास्त प्रभावी बनते. तर मग आपल्या अभ्यासाची पद्धत बदलण्यासाठी आपण तयार आहात का? जरा विचार करा. या टूलचा वापर करून असा कोणता विषय आहे ज्याला आपण सर्वात आधी सुसंघटित कराल आणि आपल्या तयारीला एका नव्या उंचीवर घेऊन जाल?